कधी चालला उशिरा आला मला बाईक आणि आता मी त्याच मॅडमला बोललो मला म्हटलं काय घ्यायचं सांग पैसा मी अर्चना पोलिसकर माझे स्वतःचे अर्चना हर्बल प्रोडक्ट्स हे प्रोडक्ट्स डेव्हलप केलेले आहेत आम्ही आयुर्वेद आणि वनौषधी यांना समोर ठेवून संपूर्णपणे रसायनविरहित असे प्रोडक्ट्सची एक रेंज आपण तयार केलेली आहे। आज बाजारामध्ये खूप स्किन आणि हेअरसाठीचे प्रोडक्ट्स मिळतात पण केमिकल्स नसलेले आणि प्युअर आयुर्वेदाला फॉलो करणारे असे खूप कमी प्रोडक्ट्स आहेत। तर ते डोक्यात होतं आणि ते डोक्यात ठेवून पूर्णपणे वनस्पतींनी बनलेले असे पावडर फॉर्ममधले माझ्याकडचे सगळे प्रोडक्ट्स आहेत। या कशामध्येही तुम्हाला शॅम्पू क्रीम स्नो असं बेस काहीच मिळणार नाही। प्युअर हर्ब्स घेतले आपल्या प्रमाणात मिक्स केले आणि तुमच्यापर्यंत आणले, त्यामुळे जास्तीत जास्त प्युरिटी कशी ग्राहकाला मिळेल याचा आम्ही विचार केलेला आहे। आज हेअर टॉनिकपासून बॉडी स्क्रबपर्यंत जवळजवळ 12 ते 13 प्रकारचे प्रोडक्ट आपण डेव्हलप केलेले। तळपायांसाठी फूट स्प्रे नावाचा एक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आपण आणलेला आहे ज्यामध्ये सगळ्या प्रकारचं फंगल इन्फेक्शनवरती ते काम करतं। आज छोट्या गावापासून सुरुवात झालेले माझे प्रोडक्ट मला खूप अभिमान वाटतो की सिंगापूर आणि कुवेतसारख्या ठिकाणी पण मी एक्सपोर्ट करते। छोटा गाव हा आपला बेस आहे आणि त्यामुळेच आम्ही साताऱ्याला एक्झिबिशनमध्ये भाग घ्यायचं ठरवलं आणि नक्षत्राचं नाव याच्या आधी पण खूप ऐकलेलं होतं, तर त्यामुळे नक्षत्रामध्ये भाग घ्यायचाच होता। इथं मिळालेला एक्सपिरियन्स अमेझिंग आहे। एकतर लोकांची तोबा गर्दी, अतिशय छान नियोजन आणि दिलेली खूप छान वागणूक, यामुळे माझे प्रोडक्ट्स नक्कीच सातारकरांपर्यंत आणि आजूबाजूच्या छोट्या गावांपर्यंत पोहोचले आणि मला चांगली मागणी मिळणार आहे याबद्दल मला खात्री आहे। सगळ्या आयोजकांचा खूप खूप आभार। कतरां को नहीं जीना है,
टुकड़ों में नहीं जीना है, कतरा कतरा तो नहीं पीना है। ओ आज पैमाने हटा दो यारो, टुकड़ों में तो पिया करता हूँ, मैं टुकड़ों में तो पिया करता हूँ। नमस्कार, माझं नाव केतकी नयन पवार। मी पहिल्यांदाच नक्षत्र महोत्सवमध्ये स्टॉल लावला आहे। माझं हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे आणि मी ताज हॉटेलला आणि फोर सीझन्सला काम केल्यानंतर मला इथे एक आउटलेट चालू करायचं होतं। तर ते चालू करण्यासाठी एक थोडीशी आयडिया यावी मार्केटची, म्हणून मग मी इथे स्टॉल लावला आहे ह्या वर्षी पहिल्यांदाच। आणि आपल्या ह्याच्या थ्रू केतीज किचन थ्रू आपण लोकांना घरपोच सेवाही देतो। म्हणजे विविध प्रकारचे नॉनव्हेजचे पदार्थ आपण ऑर्डर घेतो किलोप्रमाणे आणि ते बनवून आपण ते देतो आपण त्यांना। आणि ह्या नक्षत्र महोत्सवबद्दल सांगायचं तर आयोजकांनी आम्हाला जर गरज पडली, काही लागलं तर त्यांनी आम्हाला मदत केली, तर त्याबद्दल त्यांचे खूप आभार। आणि मला खूप चांगला प्रतिसाद भेटला या महोत्सवामध्ये। थँक्यू।
मशहूर देखे आपको दीवानी हो गई आसमां की हूर देखे आपसा न कोई दूजा आपकी मशहूर देखे जायला यायला कृपया वाट सोडा. फूड सेक्शन मध्ये जायला यायला स्टेजच्या डाव्या साईडच्या आणि स्टेजच्या उजव्या साईडच्या लोकांनी पुढे या, सरकून पुढे व्हा. लोकांना यायला जायला वाट सोडा. कृपया कृपया लोकांना यायला जायला वाट सोडा. गर्दीमध्ये नक्षत्र महोत्सव 2024 आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. गर्दीचा गैरफायदा घेऊन चुकीचं कृत्य घडण्याची शक्यता आहे. महिलांनी सी मध्ये आपण 10 नंबर अमोघ सिद्धी आयुर्वेदिक यांना सन्मानित करणार आहेत. त्यांचे आयुर्वेदिक प्रोडक्ट पण खूप छान आहे. त्याचबरोबर 37 नंबरचा C37 अक्षयिनी बिझनेस कन्सल्टिंग रायगड, प्रतापगड, सिंहगड अगरबत्ती हे तिथं विकत आहेत, पण त्याचबरोबर समाजकार्य करत आहेत. ते गड किल्ले हा त्यांचा समाजकार्याचा हेतू आहे. यामध्ये त्यांना जे प्रॉफिट मिळतं ते प्रॉफिट ते गड किल्ल्यांसाठी वापरतात. तिथं काही सुविधा वगैरे काही असतील त्यासाठी हे समाजकार्य करतात. त्यामुळं C37 यांना मी सन्मानित करत आहे. D मध्ये आपण बचत गटांना नेहमीच सन्मानित करतो. त्यामध्ये
डी मध्ये 7 नंबर मैत्री बचत गट, मैत्री बचत गट यांना सन्मानित करणार आहे. आणि सेवागिरी सहाय्य गट, सेवागिरी सहाय्य गट यांना सन्मानित करण्यात आहे. त्यांनी लाकडी पोळपाट लाटणे, काटवट म्हणजे जुन्या परंपरेचा हे घेऊन सेवागिरी सहाय्य बचत गट आमच्या इथं आलेला आहे. त्याचबरोबर आपण फूड सेक्शनला सुद्धा आपण सन्मानित करणार आहे. फूड सेक्शन ज्या महिला स्वतः करतात आणि महिलांना चविष्ट अन्न इथं एवढ्या पब्लिकमध्ये देतात. हॉटेल असणं तितकं जेवढं चांगलं तेवढंच महिला स्वतः काहीतरी स्वतःचा उद्योग करण्यासाठी इथं व्यासपीठ घेऊन येत आहेत. व्हेजमध्ये F8 आराध्या ज्या स्टॉल, आराध्या म्हणून ज्या स्टॉलचं नाव आहे F8, त्यांनी मोदक म्हणा इतर चविष्ट गोष्टी केलेल्या आहेत, त्यांना त्यामुळं सन्मानित करत आहे. नॉनव्हेजमध्ये सावंतवाडी F32 या स्टॉलला आम्ही देत आहे. कारण चिकन, मटन आणि सगळं आणलं आहे. फिशचे स्टॉल कमी आहेत आणि फिश घेऊन एवढ्या किमतीचं इथं करणं आणि महिलांनी नवीन उद्योग चालू करणं, यामुळे F32 सावंतवाडी जे स्टॉल घेतलेला आहे, सावंतवाडी याचा अर्थ फिशचे त्यांनी पदार्थ घेतलेले आहेत, त्यांना आम्ही सन्मानित करणार आहे. आईस्क्रीममध्ये F8 डेझर्ट ड्रीम आणि सॉफ्टी घेऊन आलेले आहेत, त्यांना आम्ही हा स्टॉलमध्ये सन्मानित करत आहोत. अशा तऱ्हेनं व्हेज, नॉनव्हेज आणि आईस्क्रीम या तिन्हीमध्ये एक आम्ही सन्मान चिन्ह देऊन आमच्या स्टॉलधारकांना सन्मान करणार आहे. त्याचबरोबर जी सेक्शनमध्ये 49 ज्यांनी घोंगडी इथं घेऊन आले, घोंगडी असेल, जैन असेल, हे बघा जुनी परंपरा ज्यांनी सांभाळली आहे आणि आमच्या स्टॉलला ते स्वतः इथं सहभागी झाले, त्याबद्दल आम्ही त्यांचे पहिल्यांदा धन्यवाद मानतो आणि त्यांना पण आम्ही सन्मानित करतोय. जे स्टॉलचे नंबर मी इथं वाचलेले आहेत, कृपया त्यांच्यातल्या सर्व स्टॉलधारकांनी स्टेजजवळ यायचं आहे, त्यांना सन्मान देणार आहे. सगळे स्टॉलधारक प्लीज, गर्दी आहे मला मान्य आहे, पण 10 नंतर आपले स्टॉल बंद होणार आहेत, त्या अगोदर आपण तुम्हाला सन्मान सगळ्यांसमोर देण्याचं आम्ही मानस ठरवलेला आहे. तर कृपया तुम्ही स्टेजजवळ या. जोरदार टाळ्या महिलांसाठी वाजवा. हातातला माईक घ्या की चतुर घ्या तुम्ही आजसारखा शिर्के राजेश शिर्के क्षेत्रामध्ये स्वागत करतो. अगदी 2 मिनिटात मी थोडक्यात सांगतो की आम्ही काय केलेलं आहे. आम्ही काम करतोय उद्योजकतेतून गट संवर्धन या संकल्पनेवर, की ज्या माध्यमातून रायगड सुगंध स्वराज्याचा, प्रतापगड सुगंध पराक्रमाचा, सिंहगड सुगंध कर्तव्याचा या 3 अगरबत्ती ब्रँडच्या माध्यमातून यातून जे प्रॉफिट होतं त्यातला काही हिस्सा मी गट संवर्धनासाठी दोघे प्रतिष्ठान या संस्थेला मी देत असतो. आणि याची खासियत म्हणजे या तिन्ही ब्रँडचं जे उद्घाटन झालं ते राज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला राजसदरेवर झालं, रायगडावरती संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते. याचं लोकार्पण झालं जलमंदिरवर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते. आणि 6 जून 2023 राज्याभिषेक दिनापासून प्रतापगडावरील भवानी माता मंदिरात आपलीच अगरबत्ती सेवेसाठी असते. आणि 26 जानेवारी 2024 म्हणजे परवापासून कुपवाडा काश्मीरमध्ये जी महाराजांची मूर्ती बसवली गेली बॉर्डरवर 7 नोव्हेंबरला, तिथे सुद्धा आपलीच अगरबत्ती महाराजांच्या चरणी समर्पित आहे. आणि सर्वात गर्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी संस्था आपली सातारचीच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जय शिवराय.
मनोहर भंडारे, अमोक सिद्धीचे प्रोपरायटर. नक्षत्रबद्दल बोलायचं झालं तर मी आता साताऱ्यामध्ये पहिल्यांदा स्टॉल लावले, कारण की आपला माल सगळा आपले जे प्रोडक्ट आहेत, माझे प्रोडक्ट आहेत ते 15 आहेत. त्यामध्ये आपलं पितोहरी चूर्ण हे तर आपलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. सर्दी खोकला कफ हे सुद्धा आपलं एका दिवसामध्ये साताऱ्याच्या लोकांना खूप एक दिवसामध्ये फरक पडला. पुण्याला आपले प्रोडक्ट आहेत, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, आजरा, कोकण सगळीकडे आपले प्रोडक्ट चांगले रन करतात. आणि मला जेव्हा लोकांचे आजार कमी होतात त्यात खूप मला आणि उत्साह वाढतो की मला अजून काहीतरी करायला पाहिजे लोकांसाठी. तर नक्षत्रबद्दल बोलायचं झालं तर इथं जमलेले सगळे अध्यक्ष आहेत, मान्यवर आहेत, त्यांचे मी खूप खूप आभार मानते की मी नक्षत्रामध्ये स्टॉल लावल्याबद्दल मला खूप खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यांचे मी खूप आभारी आहे.